पप्पा, हा बेटा. हा टिपू सुलतान कोण होता आणि त्यावरून वाद का चालू आहे? ओके. टिपू सुलतान हा म्हैसूरचा राजा होता बेटा, म्हैसूरचा सुलतान होता. त्याचे जे वडील होते ना हैदर अली, या हैदर अलीच्या निधनानंतर, म्हणजे 18व्या शतकातली ही गोष्ट आहे. हैदर अलीच्या निधनानंतर वयाच्या 33व्या वर्षी टिपू सुलतानला म्हैसूरचा सुलतान होण्याची संधी मिळाली. आणि झालं काय बेटा की 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढणारा योद्धा म्हणून त्याची ख्याती आहे. काय झालं, इतिहास समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बेटा, की इतिहासाला दोन बाजू असतात. म्हणजे इतिहास लिहिणारे जे लोक असतात ना, त्यांची मेंटॅलिटी म्हणजे त्यांची मानसिकता काय आहे, त्या काळातला इतिहास लिहिण्यामागची हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कोणताही राजा असो, दोन्ही बाजू म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक लिहिणारे इतिहासकार प्रत्येक काळामध्ये झालेले आहेत. तसंच या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. हैदर अली हा जो राजा होता सुलतान, या टिपू सुलतानचा जो वडील होता, या टिपू सुलतानला पत्र लिहिताना त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये ब्रिटिशांचा अंमल सुरू झालेला होता आणि ब्रिटिश हे लोक आपलं राज्य गिळंकृत करण्यासाठी आलेले आहेत असं त्या पत्रात लिहिल्यामुळं ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये प्रचंड द्वेष हा टिपूच्या मनात होता. आणि त्या अनुषंगाने जेव्हा ब्रिटिशांनी म्हैसूरवर चाल केली तेव्हा आपलं शौर्य या टिपू सुलतानने गाजवलं आणि 4 वेळा ब्रिटिशांशी लढाई केली. त्यामध्ये 3 वेळा तो जिंकला, परंतु 4थ्या वेळी टिपू सुलतान हा पराभूत झाला. आणि त्याच्या विरुद्ध कोण होतं बेटा, तर त्याच्या विरुद्ध हैदराबादचा निजाम होता. मराठा साम्राज्याचे पेशवे त्या काळातले त्याच्या विरोधात होते. या सगळ्यांनी मिळून आणि ब्रिटिश या सगळ्यांच्या विरोधात टिपू सुलतानने लढाईला प्रत्युत्तर दिलं आणि या लढाईत तो श्रीरंगपट्टण येथे मारला गेला. आता यावरून वाद का चालू आहे, तर राजकीयकरण म्हणजे पॉलिटिकलायझेशन त्याचं करण्यात येत आहे. काँग्रेस किंवा हे जे लोक आहेत त्याला सेक्युलर दाखवण्याच्या भानगडीत पडलेले आहेत, तर बीजेपी ओरिएंटेड म्हणजे हिंदुत्ववादी मानसिकतेचे जे लोक आहेत ते तो अँटी हिंदू होता, हिंदू द्वेष्टा होता, अशा पद्धतीचा प्रचार आपल्याला करताना दिसतात. पण आजच्या काळामध्ये बेटा या दोन्हीही गोष्टी गैरलागू आहेत. टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणं आजच्या काळात योग्य नाही. तो सेक्युलर होता की धर्मविरोधी होता, या गोष्टीत कुठलंही तथ्य नाही. हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. लक्षात आलं बेटा तुझ्या?